आजच्या दिवसापासून KPL ला सुरुवात होते. कुणबी प्रीमियर लीगचा हाडीकडा संकुल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सकाळचं सत्र दोन फलंदाजांची ओपनिंग पेअर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवरती अमर तुंबडाला आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूनं या स्पर्धेकरता ज्यांनी अथांग मेहनत घेतली, दिवस रात्र एक केली, माजी सरपंच आदरणीय प्रसादजी भोईर साहेब नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्कवर वाकडी वसरोली एक्सप्रेस अस्मित सुतार. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सन्मान दिला गेला. क्रिकेटच्या प्रति सन्मान फार महत्त्वाचा आहे आणि यॉर्कर बॉलला रिस्पेक्ट मिळते. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये रिस्पेक्ट आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर, आणि तोच परफेक्ट यॉर्करचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला सन्मान मिळाला. एकदम मिळाली. पहिल्या बॉलवरती पाहायला मिळते. 4 षटकांचं प्रॉपर क्रिकेट. षटकातील दुसरा चेंडू, यावेळेसचा चेंडू पाहायला मिळाला. प्रसादजी भोईर साहेबांनी कालचा दिवस गाजवला. विथ द बॅट जबरदस्त कारनामा केला. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्या नावी केला या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट बॉल आणि या धावा जरूर पाहायला मिळतील. 3 धाव फलकावरती. म्हणतात ना की जीवनाचे 3 मंत्र काय, तर आनंदात वचन देऊ नका, दुःखात निर्णय घेऊ नका आणि क्रोधामध्ये उत्तर देऊ नका. आणि तोच 3चा आकडा स्कोर बोर्डवरती पुन्हा अस्मित सुतार पुन्हा एकदा वाईट नंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो हे दर्शवलं गेलं अस्मित सुतारच्या माध्यमातून. खोलवर टेपाची लेंथ लाईन, फुलर लेन बॉलिंग हाताळण्यामध्ये एक्सपर्ट बॉलर म्हणून पाहायला मिळालाय हा गोलंदाज. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवर एक, दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल सिंगल पाहायला मिळाली. ऑन साईडला शॉट ऑन जॉब करण्याचा प्रयत्न राहिला. डीपमध्ये प्रोडक्शन आहे किरण बसवतचं जे आपण पाहत आहेत एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 या अंकावरती पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य देण्यात येत आहे. आताचे क्रिकेटपटू सिंगल डबलला विसरलेत हेही आपण पाहिलंय, कारण की आता फक्त षटकार चौकार ठाऊक आहेत. यावेळीचा चेंडू जर आपण बघितला, व्हाईट बॉलच्या माध्यमातून या धावा जरूर पाहायला मिळतील. पुन्हा 2 धावा एवढ्या झाल्या. धावसंख्या 7. एक्स्ट्रा धावा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 गेल्यात आणि विथ द बॅट फक्त 3 धावा आल्यात. एक्स्ट्रा धावा कमी कराव्या लागतील क्रिकेटच्या खेळामध्ये जे आपण पाहत आहेत. 2018 मध्ये रेकॉर्ड केला वेस्ट इंडिज संघाने एकाच मॅचमध्ये 65 अवांतर धावा. चांगला फटका रोहित माळी यांना पण पाहिलं त्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी बॉल निघून गेला. डीपकडे बॉल जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत आणि तत्पूर्वी पुन्हा एकच धाव. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रसादजी भोईर साहेबांनी 2 चेंडू खेळले, 2 धावा. अमर तुंबडा 2 चेंडूमध्ये 2 धावा जमवताना शंभरच्या स्ट्राईक रेटने पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर डुकटन बोडनपाडा टीमची 8 धावा 8 रन्स. अकोट्यापाचा बॉल होता. चांगल्या अनुषंगाने क्रिकेट खेळलं जात आहे. सिंगल डबलला महत्त्व पहिल्या षटकामध्ये. ठाऊक आहे अस्मित सुतार एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तो पाहायला मिळतोय आणि याही वेळेस चांगली गोलंदाजी. वाईट चेंडू वगळता नियंत्रण ठेवलं. 5 चेंडूंचा खेळ झाला या षटकाच्या माध्यमातून. धावसंख्या 9 धावा 9 रन्स. शेवटचा बॉल लोकेश बसवतला बीट करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये आणि हा आहे नशिबाचा चौकार. 4 धावा ॲड ऑन झाल्यात आणि या 4 धावेच्या माध्यमातून 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 13 रन्स स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्यात. कालचा पहिला दिवस आपण बघितला 19 फेब्रुवारीचा सूर्या गट आणि कालच्या दिवसामधील जे सामने पेंडिंग राहिले होते ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय तुषारजी पडवले साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या समवेत विशालजी बसवत सर आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान सदस्य वाकडी वसरोली आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू तुषारजी पडवले साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 13 धावा धाव फलकावरती जे पाहायला मिळत आहेत. 13 रन्स हे स्कोरबोर्ड. आजचा दुसरा दिवस आपण पाहत आहेत. शुभ गुरुवार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई राम. रोज लाख इरादे बनते हैं और इरादे बनकर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. सा म्हणजे साक्षात, ई म्हणजे ईश्वर,
जयेश बसवतचा बॉल आणि पहिल्याच बॉलवर अमर तुंबडाची स्पेशालिटी आहे. या खेळाडूला आपण जर बघितलं तर मिस्टर 360 असं म्हटलं जातं. कमी वयामध्ये चर्चेमध्ये राहणारा हा प्लेअर आहे. 4 धावा त्यांनी पहिल्याच बॉलवर प्राप्त केल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या अंकावरती. बघा 6व्या बॉलवरती पहिल्या षटकाचा चौकार गेला बाईटच्या स्वरूपाचा, परंतु 7व्या बॉलवरती अमर तुंबडाचा एक दर्जेदार स्ट्रोक 4 धाबींकरिता. यावेळेस आपण पाहिला पुन्हा एकदा विकेट किपरला बीट करत बॉल निघून चालला लॉंग स्टॉप मध्ये आणि हाही जातोय 4 धाबींकरिता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन चौकार. आपण नाव घेतो हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजेच राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. यावेळेस आपण पाहिला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलचा पाठलाग होणं मुश्किल आहे या ठिकाणी आणि याही वेळेस बॉल चाललाय अमर तुंबडाच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार 4. जर चौकार पाहायला मिळाल्यात. अमर तुंबडा आणि अमर तुंबडा हे नाव आपण ऐकता येतं. या 3 बॉलमध्ये कमबॅक करावं लागेल जयेश बसवत या गोलंदाजाला. पुन्हा षटकामधील पुढील बॉल घेऊन पुन्हा याही वेळेस जबरदस्त आक्रमण केलं आणि बॉलला पाठवलं. एक टप्पा चौकार बाउंड्री लाईन पार होताना 4 चेंडू 4 चौकार. वॉट बॅटिंग, काय जबरदस्त अटॅकिंग मूड मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतो फलंदाज अमर तुंबडा. 4 चेंडूमध्ये 4 चौकार. कालच्या दिवसामध्ये आपण मनीष धानवाला पाहिलं, एकाच ओव्हरमध्ये 5 चौकार याच मैदानावरती डे 1 मध्ये पाहायला मिळाल्यात आणि इथे 4 बॉलमध्ये 4 चौकार आल्यात. धावांची गती जर आपण पाहिली जाऊन पोचली गेली 29. 29 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्यात. अमर तुंबडा हावी झालाय गोलंदाजावरती. छोटा पॅक बडा धमाका. आणि 6 बॉलमध्ये जर 6 चौकार लगवले तर सोयल दारोटा यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल अमर तुंबडा यांना. एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करतील का? चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट अमर तुंबडाच्या माध्यमातून खेळलं जात आहे. 4 बॉलमध्ये 4 चौकार जरूर पाहायला मिळाले आणि तदनंतर निर्धाव बॉल जो पाहायला मिळाला, परंतु चांगली फलंदाजी अमरच्या माध्यमातून राहिली. 29 धावा आहेत आणि हा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज जयेश बसवत. यावेळेस आपण पाहिलं जबरदस्त जणू काही सूर्यकुमार यादव यांची आठवण झाली आणि आताच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ना की चुपला शॉट जो पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजाचं अधिराज्य कसं असावं. 6 बॉलमध्ये 5 चौकार पाहायला मिळेल. टोटल 20 धावा या षटकामध्ये आणि सांघिक धावसंख्या 33 अंकावर जाऊन पोहोचली. 333 हे डिजिट पाहायला मिळते. 33 धावा. 2 षटकानंतर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये.
16.50च्या सरासरीने या धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फलंदाजी, अमर तुंबडाचा क्लास आणि जलवा पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये त्याने 5 चौकार लगावले. लोकेश बसवत मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॉलर षटक क्रमांक 3च्या माध्यमातून पहिला बॉल. चांगला फटका जरूर पाहायला मिळाला आहे. इनसाइड आउटचा फटका आणि यावेळेस काय टायमिंग होतं. T4 टायमिंग, T4 टेम्परामेंट, T4 टेक्निक यांचा अवलंब पाहायला मिळाला या बॉलवर आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला. हा येतोय उत्तुंग. आजच्या दिवसामधील हा पहिला षटकार, दर्जेदार फलंदाजी डुक्टन बोडनपाडा टीमच्या माध्यमातून. 39 धाबा धाव फलकावरती. लोकेश बसवत ऑन साईडला शॉट ऑन जॉब केलंय. अलॉन दी ग्राउंड बॉल निघून चाललाय. किरणला पण पाहिलं फ्रेममध्ये येताना. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. तेथे मिळाली 1 धाव एका धावेच्या माध्यमातून. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 40 रन्स ही टोटल पाहायला मिळते. अप्रतिम पद्धतीने आतापर्यंत ही भागीदारी पाहायला मिळाली. ओपनिंग पेअर मजबूत आहे. अंबुजा सिमेंट का जोड है आसानी से टूटेगा नहीं हे दर्शवताना हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अमर तुंबडा आणि प्रसादजी भोईर साहेब. या षटकाचा पुढील बॉल घेऊन पुन्हा लोकेश. अखूट टप्प्याचा बॉल थारा नाहीये. याही वेळेस बॅट स्विच केली आणि स्विच हिटचा दर्जेदार चौकार. 4. दुसरा बॉल 1 धाव आणि तिसरा बॉल चौकार. अधिराज्य फलंदाजांचं राहिला आतापर्यंत. धावगती आपण जर पाहिली, चेक केली तर 4 डिजिट मध्ये 44 धावा स्कोर बोर्डवर. 44 शपल ओन खेळण्याचा प्रयत्न राहिला. दीपेशकडे बॉल निघून आला. तत्पूर्वी मिळेल फक्त 1 लेगबाईच्या स्वरूपाची ही धाव. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली. 45 45 धावा या धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळाल्यात. चांगली रणनीती आखली गेली या 2 बॅटरच्या माध्यमातून. यावेळी संधी आहे झेल टिपण्याची. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत रोहित माळी, परंतु झेल होणार नाहीये. बॅकअपसाठी आले तर जयेश बसवत. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्यात आणि 2 धावा येत असताना धावसंख्या 47 या अंकावरती पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कालच्या दिवसामधील गट ब चा सामना जो आपण पाहत आहेत, एका साईडनं 11 स्टार वाकडी वस्त्रोली क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळत आहेत डुक्टन बोडनपाडा. आणि या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो खेळेल DM डेकिंग डुक्टन टीम सोबत. चांगल्या बॉलचा प्रयोग झाला यावेळेस. थोडीशी स्लोवर आतापर्यंत हा चेंडू हाताळला गेला. बॅकअप द्या आणि डिलिव्हरी म्हणता येईल या बॉलला. आतापर्यंत आपण या 3 षटकांचं ॲनालिसिस चेक केलं तर षटक क्रमांक 1 मध्ये आपण बघितलं अस्मित सुतारला, त्याने 13 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 कडे आपण जर पाहिलं तर जयेश बसवताला तिथे 5 चौकार पाहायला मिळालेत. जे ते म्हणजेच अमर तुंबडाच्या बॅटमधून आणि 20 धावेचं षटक राहिलं. त्यानंतर षटक क्रमांक 3 लोकेश बसवतला आपण पाहिलं आणि 14 धावेचं षटक राहिलंय. 47 धावा धाव फलकावरती. नाबाद बिनबाद जिंदाबाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथून जर आपण पाहिलं तर 50 धावेची सलामी लावतील का अंतिम षटकाकडे आपण वळालो. आणि गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज येतो या ठिकाणी सतीश मोर. कालच्या दिवसामध्ये अवेलेबल नव्हते, परंतु आज संघासाठी जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. 1.5 ओव्हरमध्ये चांगला कारनामा राहिला आहे सतीश मोर यांचा, परंतु या सामन्यामध्ये मात्र काय घडेल. अंतिम षटक 4थं षटक पाहायला मिळत आहे पहिल्या इनिंगचं. गोलंदाज सतीशचं पाहायला मिळेल समोर अमर तुंबडा, मॅन इन गोल्डन फॉर्म, सेट बॅटर. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू डॉट चेंडू हाताळला गेला. आतापर्यंत आपण जर बघितलं तर फक्त 3 बॉल डॉट येत आहेत या 19 बॉलमधून. हे संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत प्रणय जाधव पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. चांगलं गुणलेखन कालच्या दिवसापासून त्यांचं राहिलंय.
क्षेत्ररक्षक आहे दीपक आणि यावेळी चुकी होणार नाहीये. पार्टनरशिप ब्रेकर विकेट टेकर सतीश मोरने पहिला विकेट या ठिकाणी मिळवून दिला आणि हे लावलं 47 धावसंख्या. परंतु काय फलंदाजी केली अमर तुंबडासाठी. एकदा जोरदार दाड्या होत्या डगआउट मधून. अप्रतिम कारनामा त्याने केला. चांगली टोटल उभारली गेली आणि तदनंतर डगआउटच्या दिशेने परतले गेलेत. गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं हे आपण कित्येक वेळा ऐकलंय आणि ते पाहायला मिळालं अमर तुंबडाच्या माध्यमातून. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउट त्याचं स्वागत करताना पाहायला मिळालं. विविध स्टँड्स आपण पाहत आहेत. खेळाडू कक्ष जे उभारले गेलेत. स्पर्धा कशी असावी पहिलं पर्व आहे, परंतु जेव्हा तुम्ही या स्पर्धेकडे वळाल आणि पाहाल असं वाटतं की या स्पर्धेचं 5वं 7वं किंवा 10वं वर्ष आहे. ही क्वालिटी आहे. याही वेळेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. सतीश मोर मी म्हटलं होतं डेट ओव्हरमध्ये या गोलंदाजाने यंदाच्या हंगामात चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने सोयल दारोटा. कालच्या दिवसामध्ये सोयलचा जबरदस्त क्लास आपण पाहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये काय घडेल. षटकातील चौथा बॉल मॅचची एज घेऊन या ठिकाणी पाहायला मिळाला. हा बॉल निघून आला. फक्त मिळेल एक धाव. एका धावेच्या माध्यमातून 48 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू नंतर षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकाच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर करताना पाहायला मिळतोय सतीश मोर. प्रसादजी भोईर साहेबांचा हा शॉट ऑन जॉबचा फटका किरण बसवत यांच्या सेफ हँड मध्ये पाहायला मिळाला. आणखीन एक विकेट डाऊन पाहायला मिळतोय. दोनही सलामी वीर फलंदाज डगआउटच्या दिशेने बॅक टू दी पवेलियन गॉन. म्हणून पाहायला मिळाला नो बॉल सिग्नल मिळाला. पंचांच्या माध्यमातून सरळ बॅटचा वापर केला. 1+1 2 धावा ॲड ऑन झाल्या. बीमर बॉल पंच दर्शवताना पाहायला मिळत आहेत. क्वालिटी आहे पंचांकडे आणि ते पाहायला मिळालं. सागर पाटील सर आणि किरण केणी सरांच्या माध्यमातून अप्रतिम पंचांची भूमिका. कालच्या दिवसापासून आपण पाहत आहेत. जुगल टांडेल सरांनाही अप्रतिम त्यांच्या माध्यमातून जो निर्णय पाहायला मिळाले. ॲक्युरेट डिसिजन कसं असावं हे डे 1 मध्ये आपण पाहिलं. आणि इथून हा फ्रीडचा बॉल समोर आहे सोयल. चांगला फटका जरूर इंटू द गॅप मध्ये बॉल आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स क्लिअर होताना 4 धावींकरता आणि या 4 धावा ॲड ऑन होताना धावसंख्या स्कोर बोर्डवर 54 रन्स 54 धावा धाव फलकावरती आणि 55 धावेचं लक्ष 11 स्टार वाकडी वसरोली या टीम समोर ठेवण्यात आलंय. चांगली टोटल मांडली जाईल ती म्हणजेच 11 स्टार वाकडी वसरोली संघाला चेस कराव्या लागतील या 55 धावा. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी तर ॲनालिसिस पाहिलं तर त्याच्यामध्ये अमर तुंबडाचा जलवा पाहिला. 27 धावेचा प्रसादजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 11 धावा बहुमूल्य पाहायला मिळाल्यात. परंतु शेवटच्या षटकामध्ये कमबॅक राहिलं 11 स्टार वाकडी वसरोली या टीमचं, कारण की सतीश मोर यांनी धावा खर्च केला फक्त 7. शेवटच्या बॉलवरती चौकार जरूर पाहायला मिळाला आणि 54 धावा लावताना पाहायला मिळते. चांगली टोटल उभारली डुक्टन बोडनपाडा टीमने आणि 55चं लक्ष ठेवण्यात आलंय 11 स्टार वाकडी वसरोली या टीम समोर. आजच्या दिवसामधील आपण जर शेड्यूल चेक केलं तर फ्रेंड्स सर्कल डुक्टन आणि सफाळे हा सामना पाहायला मिळेल. पहिला सामना, तदनंतर सापणे 11 विरुद्ध गालतारे, तदनंतर जीवी स्पोर्ट्स विरुद्ध बोडनपाडा अ, जरीमरी गोरे विरुद्ध जय वाघोबा कोंढाण, तलावली विरुद्ध साई सावली बोर्ड,
काकरीपाडा विरुद्ध YB कलेक्शन. आजच्या दिवसामधील जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी आपलं रिपोर्टिंग करून घ्या. यानंतर आपण पाहणार आहोत जो संघ विजय होईल तो DMD किंग डुकटन या टीम सोबत खेळेल. अप्रतिम दर्जेदार रोहित भोईर होंडो यांचं आगमन झालंय. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अजित गोवारी आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. DMD किंग डुकटन चे सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. अप्रतिम खेळ जो पाहायला मिळतोय. केरळची धडपी बाळ यांचा क्लास आपण बघितला. योगेशजी धडपी साहेबांना आपण पाहिलं मास्टर माइंड आहेत. आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लीपमध्ये राहतात जेव्हा क्षेत्ररक्षण करताना, परंतु तिकडनं अंदाज लावतात आणि आपल्या माइंडचा पुरेपूर वापर करतात आणि म्हणूनच डुकटनचे म्हणून त्यांना ओळखलं जातं. माइंडसेट क्रिकेट खेळण्यामध्ये एक्सपर्ट. जो संघ विजयी होईल तो या ठिकाणी DMD किंग डुकटन संघासोबत खेळेल. आजच्या दिवसामध्ये जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपलं रिपोर्टिंग करून घ्या. 2 फलंदाजांची जोडी दाखल होताना पाहायला मिळाली. विजय बसवत आणि लोकेश बसवत 55 धावा करायच्या आहेत. अशक्य असं काहीच नाहीये. आपण जर पाहिलं आत्ताच्या या क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या डिफेंड होते, मोठी धावसंख्या चेसही होते. आत्मविश्वास आणि फलंदाजी करावी लागेल आणि आत्मविश्वास चांगल्या अनुषंगाचा असावा. ज्याप्रमाणे म्हटलं होतं ना की ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धग आणि मस्तकात जाग आणली, असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक अमर वाक्य. जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर असेल तर जगाच्या कुठलाही कानाकोपऱ्यात जा, विजय तुमचा निश्चित आहे. आणि त्याच सेल्फ कॉन्फिडन्सने, आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. या 2 फलंदाजांना क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की लक्ष कोई बडा नहीं, हारा वो जो कभी लड़ा नहीं और जीता वो जो कभी डरा नहीं. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फेअर, डर के आगे जीत है. आणि याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट म्हटलं की हेतू उद्देश येतात. ज्याप्रमाणे आपण शालेय जीवनामध्ये असतो, आपल्यासमोर हेतू उद्देश येतात की अव्वल येणे, चांगल्या मार्क्सने पास होणे. आणि त्याचप्रमाणे क्रिकेटच्या खेळाप्रतीही तुमचा हेतू उद्देश प्रामाणिक असावा. जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. जे प्रेक्षक जोडले गेलेत आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विश नेटवर्क हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड होताना पाहायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहेत विश नेटवर्कच्या माध्यमातून कव्हर होताना. मोठमोठ्या स्पर्धा येणार आपण पाहणार आहोत. डे नाईट पालघर जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा देखील येते मार्चच्या एंडिंगला. PDAPL पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग तब्बल 5 कॅमेऱ्यानी विश नेटवर्कच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर अप होईल. यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर 1 धाव मिळाली. यतीन भोईर यांना आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून कार्याध्यक्षी भूमिका त्यांच्या माध्यमातून राहिली, परंतु काय नेतृत्व राहिलंय. कमी वयामध्ये खूप मोठी प्रसिद्धी मिळवली. मध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये असो, एक YB कलेक्शन संघ म्हणून असो, यतीन भोईर कलेक्शन हा शॉप देखील मनोर येथे पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे आणि स्वतः अध्यक्ष साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळी जेल सुटला आणि जीवदान मिळालंय. लोकेश बसवतचा झेल सोडणं म्हणजे कर्दनकाळ ठरेल का? परंतु येणारी वेळ जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. क्रिकेटच्या खेळामध्ये नो इफ नो बट, जर आणि तरला थारा नाहीये हे आपण पाहिलंय. म्हणूनच म्हणतात ना की वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि पिके जळून पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट थांबत नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. चांगला फटकार लाईक ग्लान्स पाहायला मिळाला. बॉल डीप मध्ये निघून चाललाय. 2 धावा विजय बसवतच्या माध्यमातून परिपूर्ण होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 4 या अंकावरती. 3 बॉल नंतर पहिलं षटक यतीन भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये YB कलेक्शन हा संघ पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये यतीन भोईर यांनी मात्र जबरदस्त क्रिकेटच्या प्रती हे क्रिकेटचं वेळ आहे. यतीन भोईर यांना आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे दर्दी म्हणून ओळखले जातात. 3 बॉल नंतर 4 धावा स्कोर बोर्ड वरती. विजय बसवत यांना आपण पाहिलंय. एक झुंजारू प्लेयर म्हणून विजय बसवत यांची ख्याती पाहायला मिळते 11 स्टार टीम मध्ये. कमी गतीचा बॉल लाऊड अपील या ठिकाणी केला होता. हाऊ इज दॅट हा प्रश्न विचारला होता पंचांना. अप्रतिम पद्धतीने उत्साह पाहायला मिळाला.
यतीन भोईर यांची चांगली गोलंदाजी राहिली. 4 बॉल नंतर 4 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये यतीन भोईर यांचं कंट्रोल आहे, नियंत्रणबद्धता. ऑन साइडला डिस्पॅच करताना पाहायला मिळत आहेत. योगेश जाधवच्या मस्तकाला दस्तक देत हा जातोय हाय अँड हँड्सअप डीप मिड विकेटला सलामी देणारा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान. षटकार 6. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती विकेट मिळवून दिला. षटकारानंतर कमबॅक केला यतीन भोईर यांनी. आणि इथे जर आपण पाहिलं विकेटचं बटन, धावसंख्या आपण जर चेक केली तर 10 या अंकावरती पाहायला मिळते. 10 रन्स हे धावफलक स्कोर बोर्ड वरती जॉईन होताना पाहायला मिळालाय. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. आव्हान जर आपण पाहिलं तर 55 धावेचं पाहायला मिळतंय. आणि येथून 18 चेंडू आणि 45 धावा हे समीकरण जे आपण पाहणार आहोत. 55चं लक्ष, 55चा आकडा म्हटलं की क्रिकेटच्या प्रति इमानदारी काय असते, आदर्श कसा असतो, तर 55च्या आकड्याकडून शिकायला मिळालं. कायरन पोलार्ड यांचा जर्सी क्रमांक 55. आणि जेव्हा मुंबई इंडियन्स संघाने त्यांना रिलीज केलं आपल्या संघामधून आणि ऑक्शनमध्ये त्यांचं नाव येणार होतं, तेव्हा कायरन पोलार्ड खूप मोठी स्टेटमेंट दिली. त्यांनी सांगितलं की मी जर मुंबई इंडियन्स टीमचा येत्या काळामध्ये IPLचा हिस्सा नसेन तर मी कुठल्याच टीममधून आणि फ्रँचायझीमधून क्रिकेट खेळणार नाही. आणि हे कायरन पोलार्ड दर्शवलं आणि येथूनच त्यांची नियुक्ती झाली मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक कोच म्हणून. आणि ही असते क्रिकेटच्या प्रति इमानदारी आणि ती दर्शवली कायरन पोलार्ड यांनी. 18 चेंडू, आव्हान आहे 45चं. चांगला फटका ऑन साइडला. योगेशला पण पाहता डीप मध्ये प्रोडक्शन झालं. एकदा मिळाली एका धावेच्या माध्यमातून 11 धावा. शैलेश गोवारी कालच्या दिवसामध्ये अप्रतिम जो क्लास पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. याही वेळेस कशा अनुषंगाची गोलंदाजी राहील. पहिल्या बॉलवर एक धाव मिळवली. लोकेश बसवतला योगदान मिळालंय आणि येथून संधीचं सोनं करावं लागेल. अप्रतिम काय फटका खेळला या ठिकाणी. फॉलिंग स्लिपचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल सुटला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचंय. अस्मित विलासुदार हर हुन्नरी जिद्दी प्लेयर, चिकाटी प्लेयर म्हणतात ना. चिकाटी हा शब्द फार लहान आहे परंतु ज्याच्या नावासमोर चिकटतो ना त्याला सोनं करून टाकतो. आणि जिद्दी चिकाटी प्लेयर कोण आहे तर अस्मित विलासुदार. वाकडी वसरोलीचा ब्रँड जो पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 13 जाऊन पोहोचली गेली. सन्माननीय विनोदजी टांडेल साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या मुख्य मंचावरती. त्याचप्रमाणे आपण पाहत आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून जे अकाउंटंट म्हणून आपली भूमिका स्पष्टपणे निभावताना पाहायला मिळत आहेत विद्यमान खजिनदार मुकेश साहेबांचंही आगमन झालं. आपलंही साहेब सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय मेहनत या स्पर्धेच्या मागे साहेबांनी घेतली. जो या मैदानाच्या दिशेने 3 बॉलमध्ये 3 धावा. शैलेश गोवारीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. योग्य टप्प्यावरती नियंत्रण. आणि यावेळी सहज स्थळांवर आले ते जुगल टांडेल सरांनी दर्शवलं इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल एकदा मिळाली वाईटच्या स्वरूपाची. आणि धावफलकावरती आपण जर चेक केलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या अंकावरती. अस्मित सुतार, लोकेश बसवत आणि चांगला कारनामा करावं लागेल. पुन्हा शैलेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर अस्मित सुतार आपण पाहता येईल फलंदाजी करताना. या षटकातील हा पुढील बॉल.
जेवण सज्ज होताना गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. शैलेश गोवारी राऊंड विकेटने डाव्या हाताने खोलवट टप्प्याचा बॉल राहिला वाईट. यॉर्करचा मनोज धुमाळा डीप मध्ये आहेत. चांगलं नेतृत्व कसं असावं हे मनोज धुमाळे यांनी दर्शवून दिलं. 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या 16 वर जाऊन पोचली गेली. 16 रन्स ही धावांची गती पाहायला मिळते. सिंगल डबलला पाहायला मिळते. आतापर्यंत प्राधान्य देण्यात आलंय, परंतु येथून जर आपण बघितलं तर गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. म्हणतात ना की शर्यत वाहनांची असो किंवा मग आयुष्याची असो, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि आता गिअर चेंज करण्याची आवश्यकता आहे फलंदाजांना. आणि टॉप गिअरमध्ये अस्मित विलास सुद्धा फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल थांबणार नाहीये. फाईन लाईन बाउंड्री लाईन पार आलाय चौकार. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन चौकार. चोवीस धाबा धाव फलकावरती. अंतिम बॉल असेल या षटकाचा. चौथ्या आणि 5व्या बॉलवरती 2 चौकार लगवलेत अस्मित सुतारने. कमी गतीचा बॉल आणि येथून थोडासा वाचण्याचा प्रयत्न केला होता हळूवार पद्धतीने, परंतु ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आणि वाईट सिग्नल मिळाला पंचांच्या माध्यमातून. 25 आतापर्यंत पाहायला मिळत आहे ते धावफलक. 25 धावेचं अजूनही 13 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या सामन्याचं. सामना बॅलन्सिंग. चांगला बॉल वाईड नंतर पाहायला मिळाला. 25 धावा. षटक क्रमांक 1 10 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये 15 धावा पाहायला मिळाल्यात. आणि आता जर आपण बघितलं 12 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. कालचा दिवस जो दिला गेला सूर्या गटाला, लवकरच सूर्या प्रीमियर लीग देखील त्यांना पाहायला मिळते. कमिंग सोन ही स्पर्धा. आणि जो चांगलं योगदान करेल निश्चित स्वरूपामध्ये त्यांना मात्र जे ऑनर्स आहेत आयकॉनच्या लिस्टमध्ये टाकतील. आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या रविवारपर्यंत आयकॉन लिस्ट देखील या ठिकाणी येईल हे दर्शवलं गेलं संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 30 धावा जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 11 स्टार बाकडी वसरोली संघ 55 धावेचा पाठलाग करतोय, तर दुसऱ्या बाजूने या धावा डिफेंड करताना पाहायला मिळतोय डुक्टन बडोनपाडा. अमर तुंबडा गोलंदाजी करण्याकरिता येतोय, ज्याने फलंदाजीमध्ये कहर केला. आता गोलंदाजीमध्ये समोर लोकेश बसवत. एक झेल सुटला, संधी मिळाली. म्हणतात ना की पहिला मौका किस्मत देते आहे, मगर दुसरा मौका मेहनत देते आहे. आणि येथून मेहनत घ्यावी लागेल फलंदाजांना. षटकामधील हा पहिला चेंडू अमर तुंबडाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे ऑफ साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॉल क्लिअर होताना पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर हल्ला चढवला 4 धावेचा. 11-26 हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळालंय. काय सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ उत्कृष्ट क्रिकेट.
पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट जे पाहायला मिळते या दोन्ही संघांच्या माध्यमातून. 11-26 लोकेश बसवतला एकदा संधी मिळाली आणि संधीचं सोनं तो करताना पाहायला मिळालाय. चांगलं क्रिकेट लोकेशच्या माध्यमातून खेळलं जाते. अमर तुंबडा पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. आखूड टप्प्याचा बॉल आणि ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल, वाईटचा बॉल. 11-25 हे समीकरण या मॅचचं. धावसंख्या 30 वर जाऊन पोचली गेली. 30 रन्स टोटल पाहायला मिळते. 11 स्टार वाकडी वसरवली या टीमची 55 धाबेचा पाठलाग करताना. षटकातील पुन्हा पुढील चेंडू घेऊन अमर तुंबडा. याही वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. संजयजी भोयाळ साहेब येत आहेत परंतु जेल होणार नाहीये. शैलेश डीप मधून प्रोटेक्ट करते बॉल. तत्पूर्वी 2 धावा. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. 32 रन्स. चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. लोकेश बसवत नेहमीच आपल्या संघासाठी एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जात आहे हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. इफ लोकेश बसवत इज देअर एव्हरीथिंग इज पॉसिबल. षटकामधील हा पुढील बॉल घेऊन गोलंदाज अमर तुंबडा. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. योग्य टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं यावेळेस. लेंथ अचूक होती आणि यस रिव्ह्यू घेतला गेला वाईट करता. अंपायर जुगल तांडेल सर येतील आणि या ठिकाणी चेक करतील की हा चेंडू कशा अनुषंगाचा आहे. दोन्ही संघाने एक रिव्ह्यू वाईट करिता. फेअर बॉल पंत दर्शवताना पाहायला मिळालेत आणि इथून रिव्ह्यू देखील गमावला गेला. 11 स्टार वाकडी वसरवली या टीमने. 32 धावा धाव फलकावरती. लोकेश बसवत, अस्मित सुतार, दुसऱ्या बाजूने अमर तुंबडा. पहिला बॉल चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक केलं. 33 ही धावांची गती पाहायला मिळते धाव फलकावरती. अस्मित सुतार फलंदाजी मार्कवर. चांगली पार्टनरशिप जरूर पाहायला मिळाली दुसऱ्या विकेट करिता. अमरचा पुढील चेंडू. पुन्हा चांगला फटका जरूर पाहायला मिळालाय. प्रसादजी भोईर साहेब चुकी होणार नाहीये. ग्रेट कॅच. बॅटर बॅक टू द बबलियन. अस्मित सुतार गॉन. बिग विकेट डाऊन. किरण बसवत फलंदाजी करण्याकरिता येतोय. चांगली गोलंदाजी अमरच्या माध्यमातून कमबॅक. चांगला फटका जरूर पाहायला मिळालाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. मिस फिडिंग झाली परंतु बॅकअपही मिळालं योगेशचं. 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या माध्यमातून 35 धावा धाव फलकावरती. आता 6 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळत आहे. सामना बॅलन्सिंग म्हणता येईल का परंतु त्याकरता या ठिकाणी घ्यावे लागतील कठोर परिश्रम. नो पेन नो गेन ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल या फलंदाजांना. बॉल क्रिकेटचा महासंग्राम
आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील क्रिकेट आपण पाहत आहेत. 6 चेंडूमध्ये आवश्यकता जर आपण बघितली तर ती आहे 20 धावेची. मेहनत घ्यावी लागेल. म्हणतात ना की लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय, नशीब हा शब्द 3 अक्षरांनी बनलाय, किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय, परंतु 4 अक्षरांचा शब्द मेहनत, आणि ती मेहनत घ्यावी लागेल. विश नेटवर्कच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहेत. कालच्या दिवसामध्ये उदंड प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळाला आणि आजच्या D2 मध्ये आपण पदार्पण केलंय. पुनश्च एकदा जे श्रोते जोडले गेलेत आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 20 धाबा. जाऊया बॅक टू द ग्राउंड. आशिष जाधव एक युवा गोलंदाज, समोर लोकेश बसवतला आपण पाहत आहेत. पहिला चेंडू 4थ्या षटकाचा. पहिलाच बॉलवर केलं आक्रमण आणि बॉलला पाठवलं खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरिता. हाय अँड हँडसम षटकार. काही स्ट्रोक खेळला, चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला या ठिकाणी डिपॉझिट केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लोकेश बसवत, म्हणूनच लोकेश बसवतकडे या ठिकाणी म्हटलं जातं फार मोठी ॲबिलिटी आहे. मैदानाच्या आत जेव्हा जेव्हा हा फलंदाज असतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी मात्र 11 स्टार वाकडी वसरोलीचे सर्व प्रेक्षक आणि सर्व खेळाडू हे निवांत असतात. आता 5 चेंडू आणि 14 धावा. व्हॉट अ मॅच. आशिष जाधवचा पुढील बॉल लोकेश करिता. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू कमी गतीचा, थोडासा खाली राहिला. एक धाव नियंत्रित केली गेली आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळाले. तर म्हणतात ना की त्याग तिथेच करा जिथे खरी गरज असते, कारण की भर दुपारी जर दिवा लावला तर अंधार नष्ट होत नाही, परंतु दिवाचं साम्राज्य जरूर नष्ट होतं. परंतु येथे मी म्हणेन चांगला कॉल केला. लोकेश बसवतला या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केलं किरण बसवत यांनी. आणि नवीन फलंदाज प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पुंजारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक धाव मिळाली या बॉलवरती. 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता होती षटकाराला. त्यानंतर 1 धाव आली. 2 बॉलमध्ये 7 धावा तर आल्यात. आता 4 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. व्हॉट अ मॅच. जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं या मॅचने. 4-13. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत. फेकी पाहायला मिळाली, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. आशिष जाधव बॉल गॅदर करू शकले नाहीयेत आणि या 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली गेली. 44. 44 धावा. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू 11 धावा. सामना जर बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हरही पाहायला मिळेल. 3-11. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट. आशिष जाधवचा पुढील चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळी जबरदस्त स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. बॉलला पाठवलं फ्लॅट सिक्सर. क्या बात आहे. लोकेश बसवत आक्रमक होतोय. अंतिम षटकामध्ये बघा एकदा झेल सोडला होता आणि जेव्हा जेव्हा झेल सुटला तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय. आपण साक्षीदार आहोत आणि हेच दर्शवलं गेलं. 50 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा आणि 2 चेंडू. हाय व्होल्टेज सामना. मैदानाच्या आतमध्ये हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, ब्लड प्रेशर वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 5. या बॉलवर मात्र योग्य नियंत्रण हाताळावं लागेल आशिष जाधवला. समोर लोकेश बसवतचा जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. 2 चेंडू 5 धावा. आशिष जाधव पुन्हा सज्ज होताना ऑन साइडला डिस्पॅच केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलामी दिली आणि खेळ खल्लास. क्या बात आहे. लोकेश बसवत वसरोलीचा ब्रँड या ठिकाणी पाहायला मिळाला. काय कूल माइंडेड क्रिकेट खेळलं. प्रेशर अजिबात न घेता डोक्यावरती बर्फ, जिभेवर साखर ठेवून क्रिकेट खेळलं गेलं. ही स्पेशालिटी आहे या फलंदाजाची आणि या साधेपणा आहे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपला साधेपणा टिकवा. एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल आणि तोच पाहायला मिळाला लोकेश बसवत. का या चर्चा राहते लोकेश बसवत नावाची आणि का यंदाच्या हंगामात सर्वाधिक टायटल्स सूर्या गटामध्ये
11 स्टार वाकडी वसरवली टीमने जिंकलेत याचं एक्झाम्पल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. हार्डलक डुटन बडूनपाडा संघ जबरदस्त क्रिकेट राहिलं. क्रिकेट आहे फक्त क्रिकेटच्या खेळामध्ये. समितजी गायकवाड सरांचं आगमन झालंय. सहर्ष हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. जे संघ आजच्या शेड्यूल मध्ये या ठिकाणी